हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलच्या आज एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आणि आज दत्त जयंती आहे. म्हणजे मी मांडलेली पूजा तुम्हाला दाखवते. मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आणि दत्त जयंती हे दोन्ही सण एकाच दिवशी आले होते. दत्त जयंती असल्यामुळे अहोंनी सकाळच्या वेळेला पहाटेच्या वेळेला अभिषेक केलेला आणि मुलेही सकाळच्या वेळेला त्यांची शाळा होती त्यामुळे तेही आंघोळी करून पप्पा कशी देवाची पूजा करत आहेत ते बघत बसले होते. मुलेही पप्पांच्या सोबत देवाची पूजा करत होती. आणि हे आम्ही कुंडीत लावलेले वडाचे झाड आहे ते केवढे मोठे झालेले आहे ते तुम्ही बघू शकता. देवाची पूजाही करून झाल्यानंतर मुले नाश्ताही करून झाल्यानंतर शाळेत गेली होती. आणि नंतर त्यांचे पप्पा फुले आणण्यासाठी आणि हार आणण्यासाठी बाजारपेठेमध्ये गेले होते. मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार होता, तसेच दत्त जयंती होती त्यामुळे फुले आणि देवांच्या फोटोंना हार फौजींनी आणले होते. तसेच ते दरवेळेला सुट्टीला आल्यानंतर काही कार्यक्रम असेल तेव्हा फुले आणि हार आणत असतात. हार आणल्यानंतर फोटोला लावून त्यांची पूजाही करण्यात आली होती. आणि ही मांडलेली मी मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारची पूजा आहे. तर फुले भरपूर होती तर मी फुलांची अशी पाटाच्या आणि चौरंगाच्या कडेने फुलांची सजावट तयार करून घेतलेली. पूजेची मांडणी आहे मी दरवेळीप्रमाणेच केलेली. तर घरातली सर्व कामं झाल्यानंतर भांडी, कपडे, झाडू, लादी आणि घरातील सगळ्यांचे जेवण करून झाल्यानंतर मी अशी या पद्धतीने पूजेची मांडणी केलेली. आणि नंतर पुस्तक हे वाचन करून झाल्यानंतर सर्वांनी मिळून एकत्र आरती केलेली. दिवसभर तर माझा उपवास होता आणि रात्रीच्या जेवणामध्ये मी मसाले भात, पावट्याची आमटी, पालकची भाजी आणि पावटा भात आणि चपाती असा जेवणामध्ये मी बेत तयार केलेला. तर अशा पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार पार पडला होता. तर आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तर आजचा हा व्लॉग आहे तो छोटासाच आहे, तर कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि वेळात वेळ काढून व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.